साधकांना अविद्या दुर्बल केलेली असते. काय केलेली असते? म्हणून चांगदेवानं समाधीत राहून अविद्या काय केली होती? दुर्बल केली होती. नामदेव रायानं देवाचं भजन करून अविद्या काय केली होती? दुर्बल केली होती. म्हणून हे लोकांनी काय केली? त्याची आता काय झाली? दुर्बल मेले जमा झाली. आता फक्त महावाक्य ऐक ना, काना वचनाची भेटी सरिसाची काय बैगा किरीटी वस्तू होऊन उठे. बस काय ना, नुसतं कानानं महावाक्य ऐकलं ती पहिली दुर्बल झालेली. आता इकडं महावाक्य ऐकणं तिचा काटा काढणं काय करणं. म्हणून कीर्तन रूपी एक शस्त्र आहे. म्हणजे महावाक्य काय आहे? शस्त्र आहे. आणि त्या शस्त्रानं अविद्येचा काय काढता येतो? काटा मारता येतो तिला. अविद्येला काय करायचं? आपल्याला मारायचं. आणि ती अविद्या कोणी पोषली? आपण पोषली. म्हणून आता तिला महावाक्य म्हणून कीर्तन एक साधन आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणजे अविद्येचा काय केला? नाश केला. नागदा अविद्येचा नाश केला. अरे अविद्येचा नाश केला की प्रपंचाचा आपोआप होतो. काय होतो? प्रपंचाचा नाश करायची. एकदा का बी खुडून टाकल्या, बी जाळून टाकलं की पुन्हा झाड उगवत नाही. तसा अविद्येचा नाश केला की प्रपंचाचा काय होतो? आपोआप नाश होतो. आणि प्रपंचाचा विनाश झाला, अविद्येचा विनाश केला, खाली राहिलं ते एकटा परमात्माच राहिला, एकटा सच्चिदानंद राहिला. म्हणून अविद्येचा काय करायचा? नाश करायचा. आणि अविद्या आहे आपल्या ठिकाणी कशावरून? कार्यावरून. कशावरून? अविद्या म्हणजे मूर्खपणा. ध्यानात घ्या. अविद्या तुम्ही म्हणता कुठून आणली अविद्या? ज्ञानेश्वरीत हे का याच्यात हे अविद्या म्हणल्यावर जरा यायला मोठं वाटतं. अविद्या म्हणजे काय? अरे अविद्या म्हणजे मूर्खपणा. आणि कोणाबद्दलचा मूर्खपणा? आपल्याबद्दलचाच मूर्खपणा. आणि आपल्याबद्दल आपण मूर्ख येतो कशाहून? कार्यावरून. आता तुम्ही सच्चिदानंद असताना हे असं जड देहाला मी म्हणायलो की नाही आपण? माया विघ्ने कशावरून? म्हणता मी माझेनी देहाला मी म्हणायले. आणि देह संबंधी पदार्थाला काय म्हणायले? माझे म्हणायले. त्याचा अर्थ अविद्या आहे. म्हणजे आपण ह्या देहाला म्हणजे आपण दिसणार समजायलो ना. आपण सत असून आपण देहाला मी म्हणायलो. न मरणारे असून मरणाऱ्याला काय म्हणायलो? म्हणजे आपण आपल्याबद्दल अज्ञानीच आहे की नाही. म्हणून आपण रोज तेच चिंतन करतो की तुम्ही सच्चिदानंद आहे. जास्त सांगायचं नाही सच्चिदानंदाला, कारण सच्चिदानंद तुम्हाला माहित आहे. पण अविद्या छातीवर बसलेली अजून
त्याच्यानं सचितानंद म्हणू देत नाही ती. आता काय होऊ देत नाही, ते रोज सचितानंद ऐकत येत. काय करते तर हा नुसते ऐकत येत नाही असं नाही, कळत बी, पण ती त्या भूमिकेत जाऊ देत नाही. यायला काय करू देत नाही, भूमिकेत नाही जाऊ देत ती. ते काय एकदा या भूमिकेत गेले असते ना आणि यायला का सच्चिदानंदाचा आनंद झाला असता ना, तर ते म्हणले असते मग इकडं नादीत नसते लागले. मग ती म्हणते ऐकायचं तर ऐक, बाकीच्याला तर येऊ दिलंच नाही इकडं. ते घरी झोपले बिचारे, त्याची तर लयच बलवान आहे. आपण कसे बी इथपर्यंत आलो ऐकायला. आता इथं बी ऐकलेले काही झोपा घ्यायलेत, त्याची बी अजून लय बलवान हे. आता काय हाय झाली जरशी दुर्बल तर जाग येत, ते बी लक्ष देऊन ऐकत नाहीत. काय नाही तर आणि काय हुकून चुकून इतके तितके ऐकायलेत. काय करायलेत, आणि नीट ऐकायल्यावर मग कळत आहे काय होतंय. तुम्हाला कळत आहे, तुम्हाला कळत ना, सांगतो ना आपण. ते म्हणजे कळत ना महाराज आम्हाला, कळायला तुला आता सच्चिदानंद कळायला बरं का, बालपणातला आता ना आता वा कळायला यायला आता चांगलं कळायला आता कळायला. पण त्या भूमिकेत जाते का माणसं, भूमिकेत नाही जात. आणि त्या भूमिकेत गेले असते तर त्या भूमिकेत झाल्या असते गेले असते तर प्रवचन झाल्यावर नाचतच गेले असते बाहेर. कसे गेले असते ते म्हणले सच्चिदानंद. कसे सच्चिदानंद. अरे जसं जसं सच्चिदानंद सांगाव ना तसा तसा चेहरा उतरतो घ्यायचा. ते म्हणजे आलं यायचं रोज सच्चिदानंद. काय आलं तुला माहिती का सच्चिदानंद काय असतं तर. अरे तुला काय सच्चिदानंद, तुला अजून हे सच्चिदानंद वाटायला कळलं. ते जरा तिकडून निश्चा उतरून मग हे सच्चिदानंद. म्हणून सच्चिदानंदाच्या काय गेलं पाहिजे, भूमिकेत गेलं पाहिजे. तुकाराम महाराज मी तो वासुदेव कळू. भूमिकेत गेलं पाहिजे. भूमिकेत गेल्यावर आनंद होत असतो आणि मग त्या आनंदाच्या भरात माणूस मग तो आनंद ती भूमिका जपण्याचा प्रयत्न करीत असतो. काय करीत असतो, अरे ज्यांना आनंद होतो ते जपण्याचा प्रयत्न करतो. काय अरे भूमिकेनं नुसता आनंदच नाही तर बंधाची बी निवृत्ती होती. दोन काम आहे ना. एक तर आपण त्या सच्चिदानंदाच्या भूमिकेत गेलो तर त्याचा काय होतो, आपल्याला आनंद बी होतो आणि मोक्ष बी होतो. दोन कामं होते. इतके दोन कामं करणारा सच्चिदानंदाचे शब्द आपल्या अंतःकरणात शिरल्यावर आपण ती भूमिका सोडू का टिकवण्याचा प्रयत्न करू का? टिकवण्याचा प्रयत्न करू. ज्या शब्दानं भूमिका वाढली ते शब्द विसरून का मनन करून ठेवू, आपण जतन करून ठेवू. जतन. आणि ते जतन केल्यावर मनन होईल. मनन झाल्यावर दृढ होतील. आणि दृढ झाल्यावर आता इतका मग तर आनंदच मावायचा नाही अंतःकरणात. आणि मग ते उद्गार बाहेर निघतील. कुठं निघतील, इथं व्यासपीठावर नाही, तिकडं बायको जवळ बी निघते, तिथं पोरायपाशी बी निघते, सोयऱ्यापाशी बी. कारण ते आतला आनंद मावत नसतो. मग बायकोला म्हणते सच्चिदानंद आहे तू काय हे. म्हणून प्रवचनाला घरून सुरुवात केली पाहिजे. कुठून, इथं तर कोणी बी बसून सांगेन चार गोष्टी. म्हणून घरून सुरू केले पाहिजे. की तिला म्हणलं पाहिजे तू कोण आहे, ते म्हणजे महाराज ती ऐकत नाही. दिन काढून मग घराच्या बाहेर ऐकत नाही तर तुला जर भाकरी नसत्या दिल्या आणि ती म्हण लागली असती लग्न झाल्यावर मला पोरं नाही पाहिजे तर ठुली असती का तो घरात. तर म्हणला असता काही ऐकत नाही आता राहू द्या अशीच म्हणून. आणि आता माहिती महाराज ऐकत नाही. बरं ना ऐकत नाही सच्चिदानंद ऐकत. भजन तर करायला लावून तिला. काय करायला लाव ना, देवाचं नाव घ्यायला, काकडा म्हणायला, भजन करायला लाव, संतांची सेवा करायला लाव ना हे करायला. ते म्हणजे महाराज ती ऐकत नाही. भजन करायचं ऐकत नाही का ती. आणि मग ऐकत नाही तर तुला माझी कशाला म्हणतो मग तिला.
तू ही बायको असून जर तू हो ऐकत नाही, माझी म्हणतोच कशाला? लाज तरी वाटली पाहिजे तुला की माझी बायको ऐकत नाही म्हणायचं. म्हणजे तिला सच्चिदानंद कळत नाही. तिला तू घरी ठेवतून कसा सच्चिदानंद कळत तिला? आण तू करतो या बायकोला सप्त्याला. श्रीमंताची आहे ना ती, कशी आणीन ती? हो हा, घोशाच्या बाहेर कशी काढीन? चला म्हणजे अरे यायला सप्त्याला आणि जा, लेकरा बाळायला आणि जा, संतांच्या शब्दाची सेवा करायला लावा, तेव्हा हळूहळू ते याच्यात उतरते ते. पण हे तिकडं झुपून दिलं ना त्याला. काय केलं? हा, त्याला झुपून दिलं आणि हे बी आल्यासारखे दाखवते तो. चला बाबा आशानं जमत. हा, म्हणून आतून सच्चिदानंद निघलं पाहिजे. हा, म्हणून सगळे कसे आहेत आता सांगायचं काम नाही. आहे तुम्हाला माहित सच्चिदानंद. मग तुम्ही सच्चिदानंद आहात. आणि सच्चिदानंद म्हणलं की सच्चिदानंद म्हणलं की द्वैत नसतं, काही नसतं. अरे त्यालाच म्हणता येईल सच्चिदानंद की ज्याच्या ठिकाणी काय नाही. अरे त्या सताच्या ठिकाणी जर द्वैत असतं तर ते सत राहिलं नसतं ना, मेलं असतं ना आतापर्यंत. ह्या चिताच्या ठिकाणी जर जड असतं तर ह्या जडानं त्याला चित करून टाकलं असतं ना, मेलं असतं ना ते. मग चितला चित राहिलं का नाही? मग चितला चित जर राहिलं तर चितच्या ठिकाणी हे जड नाही. हे जर नित्याला नित्य कायम आहे तर याच्या ठिकाणी अनित्य नाही. आणि हे आनंदाला जर आनंद कायम आहे तर याच्या ठिकाणी दुःख नाही. म्हणून द्वैत नाही, म्हणून तर तुम्ही सच्चिदानंद आहात. हा, मग द्वैत नाही पण काय यायलंय? प्रतीतीला यायले. तुम्ही म्हणता महाराज हे द्वैत काय यायले? प्रतीतीला यायले. मग द्वैत नसताना जर द्वैत प्रतीतीला यायले तर ते द्वैत प्रतीतीला नाही यायलं, हे सच्चिदानंदच भासून प्रतीतीला यायले. काय यायले? मग ही असं जड दुःख रूपाची प्रतीती आहे का सच्चिदानंदाचीच? सच्चिदानंदाचीच भासून प्रतीती असं जड दुःख रूप. मग हे असं जड दुःख रूप आहे का सच्चिदानंदच आहे? हा, पण भासलेलं सच्चिदानंद. कसं? पण कोण? सच्चिदानंद. आपण असलेले सच्चिदानंद जग. अरे भासलेलं सच्चिदानंद. पण कोण आहे ते? सच्चिदानंद. आणि मग आता प्रपंचच नाही, अविद्यात नाही तर शुद्ध झाला का नाही? हा, आणि मग आता महाराज म्हणाले आता हे सोवळे. आता हे सोहळे म्हणून महाराज म्हणतात आता हे सोवळे कसे झाले? आता सोवळे झाले, ओवळ नाही राहिलं. आता ओवळ राहिला. पहिलं नव्हतं ओवळ, पण अज्ञानानं झालतं. ते कशानं झालतंय? वास्तविक हे पण काय आहे? सच्चिदानंद. म्हणून तुझं सगुण म्हणो की सगुण निर्गुण एकू. हा, म्हणून हे बी सुद्धा काय आता आहे? आता हे सोवळे झाले त्रिभुवन. ते म्हणले कश काय तुम्हाला त्रिभुवन सोवळ झालं? विषम ध्वनी. हा, हे जे विषम वाटत होतं, दुसरं वाटत होतं, हे अज्ञानानं वाटत होतं. पण आता हे दुसरं नाही, हे माझाच काय आहे?
भास आहे, चैतन्याचीच काय आहे ही शोभा आहे, चैतन्याची शोभा, ज्ञानाचीच अस्तित्वाचीच काय आहे आपल्या ही शोभा आहे. म्हणून आता विषम राहिलं नाही, द्वैत राहिलं नाही. म्हणून आता द्वैत नाही, आपण एकटेच सच्चिदानंद आहोत. कसे आहोत? एकटेच सच्चिदानंद. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आता एकटेच सच्चिदानंद आहात. मग एकटे तुम्ही आता कुठं राहता? कुठं वास आहे तुमचा? पुरी वास विषम धुवून सांडिलं राहा कुठं? ते मला राहायला काय लागलं? ब्रह्मपुरी वास. कुठं पाशी आमचा? हा, यदलापूरपुरी नाही का, भारतपुरी नाही, ब्रह्मपुरी. कारण हे सगळं काय आहे? ब्रह्मरूप आहे. काय आहे हे? हा, म्हणून आपला वास कुठं आहे? का संसारी, का आता 184 का मसन वाटा नाही, काय आहे आता? ब्रह्मपुरी. म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड. म्हणजे आता जो वास आहे तो अखंड ब्रह्मपुरी. कारण आता ब्रह्मपुरीतून वास बाहेर हाकलून दिल्या जाणार नाही. ते म्हणजे कस काय? न देखीजे तोंड विटाळाचे. कारण हे अज्ञानाचा जो विटाळ होता, अविद्येचा जो विटाळ होता, तो महावाक्यानं आता कायमचा निवृत्त केलाय. काय केला आता? त्या अविद्येचा लेश ठुला नाही. काय ठुला नाही आता? आणि अविद्या समूळ निवृत्त झाली. आणि आता एकदा का ती समूळ निवृत्त झाली, ती आता एकदा खलास झाल्यावर तोंड दाखवायला राहिलीच कुठं? आणि तिचं तोंड पाहायला ती राहिलीच कुठं? म्हणून ती आता कायमची निवृत्त झाली. एकदा अज्ञान गेल्यावर मग जगत कुठून उत्पन्न होईल? जगत उत्पन्न व्हायला ती लागती ना, अज्ञान, अविद्या. आणि तिचाच काय काढा आता? काटा काढा बुडातून. म्हणून न देखीजे तोंड, म्हणून ब्रह्मपुरी वास अखंड करणे अखंड. म्हणून आता कुठं वास? तुकाराम महाराजाची भूमिका आहे बरं का. कोणाची? हा, ती आपल्या बी ठिकाणी आली पाहिजे हळूहळू. नाही तर नुसतं पाठ करताना ब्रह्मपुरी वास करणे अखंड अभ्यास करायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे? हा, त्या भूमिकेत जायचंय, त्याच्यात राहायचंय, चिंतन करायचे. म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे
काय म्हणतात महाराज शेवटच्या चरणात? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. महाराज म्हणतात आमचा जो वास आहे तो एकांतात आहे. एकांतात आहे म्हणजे आमचा जो निश्चय आहे ही एकांतात वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस दोन कामं करायची त्याला. वास कुठं? एकांतात. कारण मीच एक सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, द्वैत नाही असा काय केला? निश्चय केला. त्याच्यावर आरूढ आहे मी, त्याच्यावर आरूढ आहे. द्वैत जरी प्रतीतीला येत असलं तरी द्वैत कल्पित आहे. याला अधिष्ठान एक परमात्माच आहे, एक अस्तित्वच आहे, ते प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे असा माझा काय आहे? निश्चय आहे. त्याच्यावर मी काय आहे? आरूढ आहे. अशा अद्वैतावर आरूढ राहून म्हणजे तुम्ही अद्वैतावर आरूढ आहात म्हणजे द्वैत नाही. आणि द्वैत नाही म्हणल्यावर मग तुम्ही जरी अद्वैत सच्चिदानंद असले तर तुमचा आनंद तुम्हाला कसा घेता येईल? तुम्ही नुसते सच्चिदानंद कसे? पण त्याचा काय घेता येणार नाही. तर ते म्हणले घेता बी येतो आम्हाला. काय करता येतो? हा, अद्वैतावर तर आरूढ आहोतच पण आनंद बी घेतो. म्हणले कस काय घेतो? ब्रह्मी ब्रह्मरस. हा, ही ब्रह्मी ही उपाधी म्हणजे काय आहे? ब्रह्मी. आणि हे ब्रह्म. हा, मग हे ब्रह्म आणि ती ब्रह्मी म्हणजे भास. आपला काय तो भास. मग उपाधी भास आणि आपण भास. आणि मग आता त्या उपाधी कोणचा रस? ब्रह्मरस, ब्रह्मानंद. कोणचा आनंद भोगतो आम्ही? हा, म्हणून आम्ही काय असे म्हणजे ब्रह्म तरी सच्चिदानंद आहे. कसं आहे? पण त्याला सच्चिदानंदाला त्याच्या सच्चिदानंदाचा काय नाही? भोग नाही. काय नाही त्याला? त्याच्या आनंदाची त्याला मजा घेता येत नाही. कोणाला? ब्रह्माला. कारण त्याच्या ठिकाणी प्रपंचच नाही म्हणून त्याला काय घेता येत नाही. ते आनंद रूप आहे विचार, पण त्याच्या आनंदाची काय घेता येत नाही? मजा घेता येत नाही. आणि आम्ही तुकाराम महाराज म्हणले आम्ही तर ब्रह्म आहेतच पण आता आमच्या ठिकाणी कल्पित उपाधी आहे म्हणून आम्हाला आमच्या ब्रह्मानंदाचा काय घेता येतो? आनंद बी घेता येतो. म्हणजे आम्ही शोभलेले ब्रह्म. कसे ब्रह्म? हा, काय साधे सुधे का ब्रह्म? हा, म्हणून तर महाराज म्हणतात फावल्या त्या करू चेष्टा निश्चला द्रष्टा. हा, म्हणून जीवनमुक्ताचा जो संसार असतो तोही ब्रह्मानंद ब्रह्मरूप असतो आणि त्याला असलेले जे भोग आहेत ते सुद्धा भोग ब्रह्मानंद आहेत. संसार ब्रह्मरूप आहे आणि त्याचे जे भोग आहेत ते ब्रह्मानंद आहे. म्हणून तुकाराम महाराज दरिद्री होते आणि त्याला दुःख सहन करावं लागलं. ते आपल्या नजरेनं, कोणाच्या नजरेनं? ते आपल्या चष्म्यानं पाहतो. त्या महाराज लोकांकडे याच्याकडे सांगताकडे कोणाच्या चष्म्यानं? हा, ते म्हणजे त्याला तर दुःख भोगावं लागलं. इतका अपरमार्थ केला आणि शेवटी काय भोगावं लागलं? मग का करून फायदा हो? ते म्हणतात ना, अहो याने इतकं भजन केलं आणि शेवटी तर रोग झाले. काय आणि कोणाच्या चष्म्यातून पाहिले? आणखी रोग झाले तर का नाही तर लागलेच. हा, ते म्हणला हे रोग नाही सच्चिदानंद ब्रह्म आहे. तुला माहित आहे का काही? हा, म्हणून हे कॅन्सर हे का सच्चिदानंद ब्रह्म आहे ते? हा, आणि जर कॅन्सर जर सच्चिदानंद ब्रह्म आहे तर त्याच्यातून झालेलं दुःख ब्रह्मानंद आहे. तो कोणचा? अशी भूमिका तयार झाली पाहिजे. त्याच्याकरता श्रवण मनन निधी ध्यास, नाही तर नुसत्या गप्पा मारून जमत नाही. मग हा, ते बेतल्यावर कळन मग कवा. हा, इकडं बाहेर घेई Oh,
आपला विषय पुढे गेला. तुम्ही प्रमाणांमा घाणलं तर नाही जेव्हा ते बरं मरच घे काढा आणि मग पिढा वारेल. आपली पिढा वारून सगळं मोकळं झालंय आता. चला काय चाललं आपलं. अरे बाबा अशा ब्रह्मानंदात राहायचं आपल्याला. कशात राहायचं. हा त्याच्याकरता श्रवण मनन निधी ध्यासन त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हा अरे इकडं मांड्यात थापटीनं सोपं आहे पण आखाड्यात उतरल्यावर ताकदच लागती त्याला. काय लागती. हा तसं इकडं सुखासुखी सच्चिदानंद ब्रह्म सोपं आहे. 2-4 गोष्टी बोलणं बी सोपं आहे. त्या बिचाच्या मेम्या करून हा तितक्या झोकात येऊ नका. अजून लय अभ्यास राहिलाय. शेवटच्या श्वासालोक अभ्यास करायचाय. हा म्हणून शेवटच्या श्वासालोक साधक दशेत राहिलं पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपली काय वाढत असते. भूमिका वाढत असते. अरे सिद्ध बी झाला ज्ञान बी झालं तर ज्ञानाच्या सुद्धा भूमिका येतात. काय आहे तर पुढच्या. हा जशा साधकाच्या साधक दशेतल्या भूमिका वाढत गेल्या पाहिजे तशा सिद्धाच्या सुद्धा सिद्ध दशेतल्या काय वाढत गेल्या पाहिजे. भूमिका वाढत गेल्या पाहिजे. आणि त्या भूमिका आपल्याला वाढवायच्या म्हणून आपल्याला संत संगती म्हणून त्याच्याकरता एक साधना आहे. काय कीर्तन साधना आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले भुवन विषम गुण सांगिले ज्ञानेश्वर.
Thank you.